महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी, जनतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी वाल्मिकी ऋषी या महामानवांना कोटी कोटी वंदन। आजच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजत्व सन्मान शिबिराच्या निमित्ताने मंचवर उपस्थित असलेले आपल्या विभागाचे प्रांत आदरणीय नितीनजी मुंडावरे, त्याचप्रमाणे आदरणीय गोलब साहेब, आपले तहसीलदार थोरात साहेब, BDO वतावेजी, सन्माननीय व्यासपीठ, समोर उपस्थित असलेले राष्ट्रातील सारे नागरिक बंधू भगिनींनो, मातांनो, आपल्याला नमस्कार। महाराष्ट्र शासनाच्या वतीने हे अभियान सुरू करण्यामागचा हेतू एकच की आमची सर्वसामान्य जनता ही कार्यालयात जाते, कार्यालयात जाऊन त्यांना वेळ लागतो आणि त्यांचा पैसा आणि वेळ मोठ्या प्रमाणात जातो। म्हणून महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शासन जनतेपर्यंत गेलं पाहिजे, जनतेच्या दारात गेलं पाहिजे या भावनेत या अभियानाची सुरुवात केली। या अभियानाअंतर्गत विचार एकच किंवा आमचा माणूस साधे साधे काम असतात, अगदी किरकोळ काम असतात, पण आपण ज्यावेळेला एखाद्या कार्यालयात गेलो की कार्यालयात गर्दी असते आणि आपल्या साध्या कामाला 8 महिने सुद्धा लागतात आणि ते शासनावरचा आपला विश्वास जो असतो उडायला लागतो आणि आपल्याला वाटतं की शासनाचं फायदा असतं की शासनाचं काम आणि 6 महिने थांब, असं 6 महिन्याला थांबण्याची वेळ येण्यापेक्षा आम्ही गेल्यावर आमचं लवकर काम होण्यापेक्षा काम आपल्या घरापर्यंत आलं पाहिजे या भावनेतनं महाराष्ट्राचे जे मंत्री महोदय यांनी विचार केला, चंद्रशेखरजी बावनकुळे, त्याचप्रमाणे आदिवासी मंत्री अशोकजी उईके, जयकुमारजी गोरे, योगेशजी कदम, आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील, आदरणीय गिरीशभाऊ महाजन, आदरणीय संजयजी सावकारे, आपल्या मंत्री महोदया रक्षाताई खडसे या सर्वांनी अधिकारी वर्गाच्या लक्षात आणून दिले की या किरकोळ कामासाठी आमची माणसं फिरतात। काय काम असतं आपले किरकोळ? रेशनिंगमध्ये आमचं नाव बदलायचं आहे, रेशनिंगमधलं आमचं नाव ॲड करायचं आहे, एक छोटंसं काम, पण त्या रेशनिंगच्या कामासाठी तहसील कार्यालयाला जा, तहसील त्याच्या भाऊसाहेबाला भेटा, भाऊसाहेबाकडे आधीच गट्टी असतो, तो भाऊसाहेब म्हणतो थोडा वेळ थांबा, थोडा वेळ त्याचा होतच नाही आणि मग आपल्याला कंटाळा येतो, आपण निघून येतो आणि असं एक काम पुढे लांबत जातं। मग किरकोळ किरकोळ कामं जनतेच्या दारात जाऊन जनतेच्या समोर सोडवायची या भावनेतनं शासनाने हे काम सुरू केलं। यामागे जर विचार केला तुम्ही तर रेशनिंगच्या ज्या समस्या आहेत या प्रत्यक्ष आपल्या इथे सुटणार आहे। या रेशनिंगच्या समस्येमध्ये काही लोकांचं पिवळं कार्ड असतं तर त्यांना धान्य भेटत नाही, काहींचं केशरी कार्ड असतं, त्यांच्या मनामध्ये शंका येते की माझं केशरी कार्ड आहे, मला धान्य भेटत नाही। कुठेतरी तो तहसीलवाला जो असतो तो सांगतो की तुम्ही रेशनिंगवाल्याला भेटा, रेशनिंगवाला म्हणतो की मला काहीतरी दे, मग मी तुझं काम करून देतो। ते बिचारा या संकटात गोल गोल फिरतो। तर BDO साहेब तुमच्या बाबतीत असंच आहे की तुमच्या ज्या योजना असतात त्याच्यामध्ये कार्यकर्ते असेच फिरतात, सर्वसामान्य माणूस फिरतो। सर्वसामान्य माणूस ज्यावेळेला गावातल्या एखाद्या कार्यकर्त्याला सांगतो की भाऊ माझं हे काम आहे, त्यावेळेला तो कार्यकर्ता म्हणतो की मग पहिले तो पेट्रोल टाकावं लागेल, मग वेळ झाला तर जेवण करावं लागेल। म्हणजे सर्वसामान्य लागणं म्हणून महाराष्ट्र शासनाने ही योजना आपल्या दारापर्यंत आणली। या ठिकाणी ज्यांच्या समस्या ही गावापर्यंत जाणार आहे, प्रत्येक गावात आपण या पद्धतीचे काम घेणार आहोत। पण आडावत मोठं गाव आहे, आडवतच्या ठिकाणी साहेबांना सूचना केल्या की आपण आडवतच्या इथे हा काम लावावा जेणेकरून मोठ्या गावापासून आपण सुरुवात करूया। ज्यांच्या ज्या समस्या असतात, किरकोळ समस्या असतात,
आम्हाला गॅस भेटत नाही. का भेटत नाही तर KYC केलं नाही. आम्हाला बँकेच्या पैशांना अडचण येते, KYC झालं नाही. आमच्या शेतामध्ये नाला आहे, तो वहिवाट करायचा आहे आणि त्याला मळत आणायचं आहे, त्याचा अर्ज केला पण ते काम होत नाही. या साऱ्या छोट्या छोट्या कामांसाठी आपला जो वेळ जातो, हा वेळ वाचवण्यासाठी इथपर्यंत शासन आपल्यापर्यंत आलेलं आहे. आपल्या ज्या समस्या असतील, मग घरकुलची समस्या, काही घरकुलच्या समस्येमध्ये अडचण अशी असते की घरकुल बांधलं पण आमचे चेकच पडले. काही वेळेला आमचं घरकुलाचं नाव आहे पण ते मंजूर आहे की मंजूर नाही तेही आम्हाला समजत नाही. आणि शासन एकीकडे म्हणतं की तुमचं घरकुल मंजूर आहे. घरं हे प्रत्येकाला देण्याचं प्रयत्न केंद्राच्या माध्यमातून आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, आदरणीय शहा साहेब हे करतात आहे. पण महाराष्ट्र शासन सुद्धा प्रत्येकाला घर देण्यासाठी बांधलेला आहे आणि सातत्याने तो त्यांचा प्रयत्न सुरू करतो. मला विषय येतो की घर बांधायचं, बरं रेती लागते. आता रेत्या आणायची कुठून? कारण आता घाट, त्या घाटाचे लिलाव झाले नाही. पर्यावरण मंत्रालय त्याला परवानगी देते आणि रेती नसली की घर बांधायचं कसं? सर्वसामान्य माणूस जी रेती टाकली जाते कशी टाकली जाते तुम्हाला माहिती. यातली जवळपास 70-80% रेती ही चोरीची रेती राहते. तर त्या चोरीच्या रेतीला जास्त पैसे मोजले तर आपल्या घरच होणार नाही. या गोष्टी ज्याला शासनाच्या लक्षात आलं त्यावेळेला शासनाने आदेश काढला की घरकुलाचं काम असेल त्या घरकुलाच्या बांधवाला 5 ब्रास रेती ही मोफत शासनाच्या वतीने दिली जाणार. अडचण आहे आमच्या लोकांची, सर्वसामान्य माणसांची, की 5 ब्रास घेण्यासाठी त्याला तुम्ही कोळंब्याला जायला सांगा आणि तो जर इकडचा लांबचा असेल, वरचा वैजापूर 17 या भागात असेल, बोरमडीकडचा असेल तर त्याला ट्रॅक्टरचे जवळजवळ 5,000-7,000 हजार रुपये भाडं द्यावं लागेल. आणि 5 ब्रासला जर त्याला 75,000 80,000 जर त्या रेखेला द्यावं लागले तर त्याचं घरकुल कसं होईल? म्हणून आपल्याला मी हे सांगतो की आपण ज्या गावामध्ये पंथा आहे, अवेलेबल आहे, रेती अवेलेबल आहे, त्या ठिकाणी आपण आपल्या तलाठी आणि आपला जे आहे ग्रामसेवक भाऊसाहेब यांना दोघांना उभं करून त्या घरकुलाची 5 ब्रासची रेती ही त्यांना त्या ठिकाणी उचलू द्या, जेणेकरून त्यांचं भाडं वाचेल आणि त्यांचे 2 पैसे वाचतील. या सूचना आपल्याला या ठिकाणी याच्यासाठीच करतोय. मी प्रॅक्टिकल माणूस आहे. आज सर्वसामान्य माणसाच्या घराला छत्र भेटलं पाहिजे. आपलं म्हणतो की अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या 3 गोष्टी देण्याचं काम शासनाच्या माध्यमातून हे होत असतं. पण दुर्दैवाने काही अडचणी असतात. या अडचणीवर आपल्याला एक डोळा चालू बंद ठेवून साहेब प्रॅक्टिकल करावं लागेल. प्रांत साहेब तुम्हाला ह्या माध्यमातून हे सांगतो की आपण आपले जे तलाठी महोदय यांना आणि ग्रामसेवकांना व्हिडिओ साहेब आपल्यालाही सांगतो या दोघांना सांगा, दोघांची संयुक्त बैठक घ्या. गावामध्ये जर 10 घरकुल मंजूर असतील तर ज्या 10 घरकुलवाल्यांना विनंती करा, एकच दिवशी किंवा 2 दिवसात त्यांना संपूर्ण रेतीच्या पांथ्यावर उचलू द्या, त्यांचे भाडे वाचतील, त्यांचे पैसे वाचतील. त्याचप्रमाणे वेगवेगळे सर्टिफिकेट असतात. जसं की आपल्याला उत्पादनाला सर्टिफिकेट आहे, त्याचप्रमाणे कास्ट सर्टिफिकेट आहे. उत्तर काळाचं आपलं आहे, इंदिरा गांधी योजनेमधनं आपल्याला भेटतं, संजय निराधारमधनं भेटतं, श्रावणबाळ योजना आहे, शेतकरी आत्महत्या आहे, वेगवेगळ्या योजना. या योजनेची बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांना किंवा सर्वसामान्य माणसाला माहिती नसते. मग कोणतरी मधले दलाल येतात, हे दलाल आपल्याला दिशाभूल करतात. शक्यतो याच्यामध्ये आपल्या माहितीसाठी सांगतो की कोणताही अधिकारी हा 1 रुपया घेत नाही. मला तेवढा विश्वास अधिकाऱ्यांवर आहे. पण जे मधले दलाल असतात हे आपल्याकडे पैसे मागतात आणि आपण त्यांना सहज 2-3 हजार रुपये देऊन टाकतो. शासनाच्या मोफत स्कीम याचा फायदा आपण घ्यावा म्हणून शासन आपल्यापर्यंत हे पोहोचवत असतं. पण आपण काही गोष्टी असतात की आपण भीतीपोटी किंवा एखाद्याने सांगितलं की हे केलं नाही तर अधिकारी काहीतरी चूक काढतील आणि तुमचं प्रकरण मंजूर होणार नाही, असं मुळीच नसतं. ज्याचं योजनेमध्ये बसणार आहे त्याला आपण दिल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला अडचण वाटली तर हा प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे तुमच्या बरोबर सातत्याने उभा राहील, अन्याय होऊ देणार नाही, एवढं विश्वास तुम्ही म्हणा. आमदार म्हणून निवडून आलं तर तुमच्यामुळे निवडून आलं. विशेष करून लाडक्या बहिणींचा आशीर्वाद. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले. त्या 1500 रुपयाचा आम्हाला नक्कीच फायदा आला. लाडक्या भावांना यांनी दिलं. शेतकरी बांधवांना 7 हार्सपॉवरच्या पंपाला मोफत वीज दिली.
ग्रामपंचायतचे मेंबर असतील त्यांचे पैसे वाढवले, सरपंचाचे पगार वाढवले, पोलीस पाटलांचे पगार वाढवले. हे सर्व झाल्यानंतर महायुतीचं राज्यात सरकार आलं. हे महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून महायुतीचे सारे पदाधिकारी काम करत असताना आपल्याला न्याय देण्यासाठी आमचा प्रयत्न सातत्याने विविध योजना राहतात. या योजनेचा मग इमारती येत असेल, आपल्या गावचा रस्ता होत नसेल आणि तो कुठल्याही याच्या रेकॉर्डवर नसेल तर तो पंचायत समितीला नाही, जिल्हा परिषदला नाही किंवा ग्रामपंचायतला नाही. असा एखादी शेताचा रस्ता असेल तर तो आपण एमआरजीएसच्या माध्यमातून करू शकतो. बऱ्याच वेळेला आम्हाला गावात गेल्यानंतर शेतकरी थांबवतात की भाऊ आमच्या शेताला रस्ता, पण तो कायद्यावर नसतो, कागदावर नसतो आणि त्याला आम्ही निधी येऊ शकत नाही. काही ठिकाणी तर शेतकरीचे पुढचे 2-4 शेतकरी असतात, तो संपूर्ण रस्ता अडकून ठेवताना मागच्या शेतकऱ्यांना जायला अडचण होत राहते. तहसीलदार महोदय, ज्या ठिकाणी आपल्याला अशा अडचणी आहे की शेतकऱ्यांनी पुढच्या 2-4 शेतकऱ्यांनी शेतीचा रस्ता अटकवल्याने मागच्या शेतकऱ्यांना अडचणी होते, असे सुद्धा रस्ते आपण शासनाच्या माध्यमातून त्वरित मोकळे करा की आमच्या शेतकऱ्यांना सहज त्याच्या शेवटच्या शेतापर्यंत जाता येईल आणि त्या संधीचा जो त्रास होतो त्या त्रासापासून त्यांना मुक्ती द्या. विविध योजना आहेत. या योजनेचा लाभ आपल्याला घेत असताना आपल्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून काही योजना असतात. बऱ्याच वेळा आम्ही गावात गेल्यानंतर घरकुलाच्या संदर्भात आम्हाला विचारलं जातं. आपले BDO साहेब आपल्याला एक विनंती करतो की आपण ग्रामपंचायतच्या ज्या वेळेला मिटिंगा घेतात 26 जानेवारी नंतर, 1 मे नंतर किंवा 15 ऑगस्ट नंतर या ग्रामसभा घेत असताना त्या ग्रामसभेमध्ये काही लोक येत नाहीत आणि बऱ्याच वेळेला काही लोकांचे घरकुल त्या ठिकाणी असल्यावरती ड्रॉप केले जातात. असं काही कुठे कंप्लेंट आले तर ती जी कंप्लेंट आपण घेऊन ते पुन्हा नाम समाविष्ट करावे जेणेकरून ह्या संधीचा फायदा आमच्या सर्वसामान्य माणसाला भेटेल. कुणा तरी वाटतं याने ग्रामपंचायतला आमच्या विरुद्ध काम केलं, मग याचं नाव कट झालं पाहिजे असं काही लोकांना वाटतं. त्या लोकांच्यामुळे काही ग्रामपंचायतमध्ये जे खरंच गरीब आहेत त्या गरिबांना याचा संधीचा फायदा भेटत नाही. ज्याच्याकडे 2-2, 3-3 घरं आहेत त्यांची नावं मात्र यादीत असतात. ही यादी आपण एकदा स्टार्ट करा आणि आपण या स्टार्टच्या माध्यमातून ज्याला खरंच घर नाही, जो गरजू आहे त्या गरजूला आपण घर द्यावं या माध्यमातून आपल्याला एक सूचना करतो. तसंच आपले तहसीलदार महोदय दुसरी एक महत्त्वाची सूचना आपल्याला ही करतो. मी मागे 2 वेळा आपल्याला सांगितलं की पिवळे कार्ड धारक गावामध्ये ज्याच्याकडे 50 बिघे जमीन आहे तो पिवळे कार्ड धारक, ज्याचे मोठा बांधलाय तो पिवळे कार्ड धारक आणि ज्याच्या घरी अन्न नाही, ज्याच्याकडे घर नाही, जो आपली झोपडीत राहतो त्याला मात्र त्या संधीचा फायदा भेटत नाही. तर आपण याची यादी स्पष्ट करा आणि या यादीच्या माध्यमातून गावातले जे हे दंडाणी आहे या दंडाण्याचे नाव त्यातनं कमी करावं. हे गरीब लोकांना भेटू द्या ना ही संधी, या गरीब लोकांना भेटू द्या अन्न. आपले जे दलाल आहेत ना काही रेस्टिंगचे यांना जरा आवरा. आपल्या रेस्टिंगमध्ये रेस्टिंग दुकानदारांच्या नावाने ओरड राहते त्यांनाही आवर घाला. बऱ्याच ठिकाणी धान्य कमी देतात पण ते थम्सअप आधी घेऊन घेतात आणि तो थम्स केल्यानंतर ते म्हणतात एवढं धान्य घ्यावं लागेल तिथं धान्य देणार मी. असं कोणी मजुरी करत असेल ना तिथे मला बोलवा, तो दुकानदार आहे आणि मी म्हणतो त्याला फक्त मी कसं काय आहे. किती दिवस करणार साहेब, थोडं जर लक्ष घाला. तुम्ही वारंवार मला सूचना द्याव्या लागतात पण आज तुम्हाला सरळ सांगतो की सरकारी अधिकारी हे चांगले असतात पण त्यातले काही जे खराब असतील त्यांना आपल्याला त्यांच्या पद्धतीने वागावं लागते. मला बरेच जण म्हणतात की आमदार खराब आहे. मी काही असं कोणाला शिव्या देण्याचे अधिकारी बसले सर, पण आमच्या लोकांच्या आड येणार असाल, विकासाच्या आड येणार असाल, जारीचे शुक्राचार्य बनत असाल तर त्या ठिकाणी मात्र सहन करणार नाही. कारण ज्या जनतेच्या आशीर्वादाने मी आमदार झालेलो, या बहिणीच्या लोकांच्या आशीर्वादाने झालेलो, यांना न्याय देण्याचं काम माझं आहे. आपण पाहिलं असेल की मागच्या पंचवार्षिकमध्ये आमदार लता सोनवणेच्या माध्यमातून तालुक्यामध्ये विकासासाठी आपण खूप निधी आणला. आताही आपण सातत्याने निधी आणण्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या माध्यमातून आणतो. कालच मी त्यांना विनंती केली की आमच्या बचत गटाच्या महिला आहेत, या बचत गटाच्या महिला यांना ज्या विविध योजनेच्या माध्यमातून त्या वेगवेगळ्या प्रोडक्ट बनवतात. कोणी कुरड्या चांगल्या बनवतं, कोणी पापड चांगले बनवतं, कोणी खापरावरच्या पुरणपोळ्या चांगल्या बनवतो. ज्यांना मार्केट उपलब्ध व्हा तालुक्याच्या ठिकाणी म्हणून 2 कोटी रुपये आपण मंजूर करून घेतले. 2 कोटीचा मोठा हाल आपण या महिलांच्या कामासाठी देणार आहोत. बचत गटाच्या महिला ज्या असतात
या माध्यमातून आमच्या घरातल्या महिलेला काम भेटलं पाहिजे, 2 पैसे तिच्या हातातही आले पाहिजे आणि संसाराचा गाडा जो आज आपण म्हणतो की आम्हाला पुरत नाही, कारण शेतीत खरंच पुरत नाही. जून महिना चालू झालाय, कालच 7 जून होते, 7 जून चालू झाले की मृग नक्षत्र झालं. प्रत्येक शेतकऱ्याला खूप आनंद होतो की मृग नक्षत्र चालू झालं आणि या मृग नक्षत्रानंतर पावसाची सुरुवात होईल आणि आमच्या शेतीला चांगलं पीक उत्पादन येईल, आमचं शेत चांगलं पिकेल आणि 2 पैसे आमच्या हातामध्ये. देवाला वरुणराजाला ही प्रार्थना करूया यावर्षी की चांगला पाऊस पडू दे आणि चांगला पाऊस पडून आमच्या तालुक्यामध्ये चांगलं उत्पादन येऊ दे. पण मित्रांनो, बहिणींनो, भावांनो, आपल्याला साऱ्यांना विनंती सुद्धा करणार की या पावसाळ्यामध्ये शक्य झालं तेवढे आपण झाडं जगवा, झाडं लावा. झाडं लावले नाही तरी चालेल, पण झाड मात्र तोडू नका, ही विनंती आपल्याला या माध्यमातून करणार. शासन विविध योजना आणतात, शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतात, या योजना आपल्यापर्यंत पोहोचतात की नाही पोहोचतात हे पाहणं सुद्धा आमचं काम राहतं. आम्ही प्रत्येक गावात जातो, आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सांगतो की भाऊ, आपल्या गावामध्ये वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत आपण पोहोचले का नाही पोहोचलं याची माहिती घ्या. शासनाने किती तरी दिले, आजारी पडलं तरी 5 लाखाचं संरक्षण आपल्याला आहे. 5 लाखापर्यंत ज्या काही असेल ऑपरेशन असतील, कुणी आजारी पडून ती देवाला प्रार्थना करेल, पण दुर्दैवाने जर आजार आला तर आपल्याला माहिती आहे महात्मा ज्योतिबा फुले स्कीमच्या माध्यमातून 5 लाख रुपयाचं आपल्याला त्या ठिकाणी संरक्षण आहे. त्याप्रमाणे जर आपल्याला वाटतं की खर्च जास्त येतो तर आपण एक आमदाराचं पत्र घेतलं तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री निधीमधनं, सहायता निधीमधनं त्याला सुद्धा पैसे देतात. योजना शासन खूप काढतं, पण त्यापर्यंत आपल्याला माहिती नसतं. तर कागदावरचा जर विचार केला तर या ठिकाणी महसूलच्या माध्यमातून भरपूर योजना आहेत. आपण जर महसूल असेल किंवा कृषी विभाग असेल, आता बनवलेल्या कृषीच्या योजना या शेतकऱ्यांना सुद्धा मिळतात. हे शेतकरी बांधवांनी कृषीचे जे ऑनलाईन असतात त्याच्यावर जाऊन सर्च करून आपण मोबाईल दिवसभर ठेवतो, मोबाईलवर नको ते बघत राहतो, गाणे बघत राहतो, वेगवेगळ्या गोष्टी बघत राहतो. पण कृषीचा ॲप जर डाऊन करून घेतला तर कृषीच्या माध्यमातून ज्या ज्या योजना आहेत या त्या योजनेचा फायदा आपल्याला सहज होऊ शकतो. मग ट्रॅक्टर आहे, नांगर आहे, टिलर आहे, ह्या सुद्धा योजना शेतकऱ्यांना मोफत देण्याचं काम महाराष्ट्र शासनाच्या वतीने केलं जातं. याचा संधीचा फायदा आपण घेतला. महिलांसाठी सुद्धा ती योजना आहे. या महिलांच्या माध्यमातून सुद्धा शेतीच्या विकासाकडे महाराष्ट्र शासन लक्ष देत आहे, पण आपण त्याचा संधीचा फायदा करतो. प्राप्त पण शेतीमध्ये खूप कष्ट करतो, पण ज्या वेळेला आपलं सारं उत्पादन वर्षाचं पाहिल्यानंतर असं म्हणतात की दराची माती दराला लागते. शेतीचं उत्पादन खाऊन पिऊन सुखे व हातामध्ये पैसे नाही. अडचण आली की कर्ज काढावं लागते. कर्जातनं बाहेर जायचं असेल आपल्याला तर आपल्याला गट शेती करावी लागणार आहे. आपल्याला शेतीचं तंत्रज्ञान जे बदलते ते तंत्रज्ञान बदलावं लागणार आहे आणि बदलत्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून आपल्याला शेतीमध्ये प्रगती करायची असेल, शेतीमध्ये उत्पादन वाढवायचं असेल तर या 2 गोष्टीचा आपल्याला टेक्निकल पद्धतीने शेती करायला लागणार. शेताचं काय पाहतो, पारंपरिक पद्धतीने आपण शेती करत आलो. या पारंपरिक पद्धतीने शेतीच्या ऐवजी आपल्याला आता सायंटिफिकली शेती करावी लागणार आहे भविष्यामध्ये. बऱ्याच आम्ही बघतो की कारण नसताना आपल्या कृषीच्या जमिनीचं, शेतीचं, मातीचं परीक्षण शेतकरी करत नाही. ही सुद्धा योजना महाराष्ट्र शासनाची, त्या योजनेचा जर लाभ घेतला आणि आपल्या मातीचं जे शेतीमधली माती आहे ही जर आपण जसं आपलं आरोग्य तपासतो तसे तपासून घेतले तर आपल्या शेतीच्या मातीमध्ये कोणता घटक कमी आहे, मग पोटॅशियम कमी आहे, युरिया कमी आहे, मॅग्नेशियम कमी आहे का कोणता घटक कमी, तो घटकच फक्त आपण शेताला दिलं पाहिजे. तर दुर्दैवाने असं होतं, जो युरिया टाकायला सुरुवात झाली की लाखो टन युरिया आपण त्या शेतांमध्ये टाकतो आणि आपली चांगली जमीन आपण त्या युरिया आणि वेगवेगळ्या केमिकलच्या माध्यमातून स्वतःच खराब करून घेतो. हे करून घेत असताना आपण हा विचार करत नाही की आपण जे पेरतो ते उगवणार. तण औषध आली, तण आपल्याला माणसं भेटत नाही म्हणून आपण तण मारतो. त्या तणावर जे औषध मारतो ते सुद्धा केमिकलचं आहे, त्याची रिॲक्शन होते. या साऱ्या गोष्टींचा विचार केला तर आपल्याला भविष्यामध्ये आपल्या घरासाठी तरी अन्न हे आपल्याला नैसर्गिक शेतीने करावं लागेल. त्याच्यामध्ये शेणखत, गाईचं असेल, म्हशीचं असेल, बैलजोडीचं असेल, त्याचं शेणखत करून आपण आपल्या घरासाठी तरी उत्पादन वाढवावं लागेल. कारण हे केमिकल मारल्यामुळे
हे डायरेक्ट केमिकल आपल्या शरीरात जाते आणि कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतंय. म्हणून आपल्याला विनंती करणार आहे की आपल्या या भागामध्ये जे नायट्रेटचं प्रमाण वाढलंय, 17 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राच्या नायट्रेटचं प्रमाण वाढलेलं आहे. हे नायट्रेटचं प्रमाण कशामुळे वाढलं, ते मोठ्या प्रमाणात आपण जे केमिकल वापरतो, फर्टिलायझर वापरतो, त्यामुळे नायट्रेटचं प्रमाण वाढलं आणि ते नायट्रेट वाढलं म्हणून किडनीचे आजार वाढले. किडनीमुळे आमचे घरातले काही घरचे पुरुष जात आहे हे दुर्दैवाने खेदाने सांगतो. साधी गोष्ट घ्या ना, भेंडी एवढीची असते, फवारा मारला की सकाळी एवढी होते, ती मार्केटमध्ये घेऊन जातो आपण, सहज आपल्याला 2 पैसे जास्त भेटतात. पण आपण काय करतोय, विष टाकतोय, विष मारतोय आणि ते विषच आपण मार्केटमध्ये विकतोय. याचा सुद्धा भविष्यात आपल्याला विचार करावा लागतो. गड शेतीच्या माध्यमातून आज भगिनी आमच्या काम करतायत, त्यांना वेगवेगळे प्रोडक्ट कसे करतायत. आता बऱ्याच वेळा आम्ही रस्त्याने येताना बघतो की टाकी सोडली की त्या ठिकाणी केळीचे वेफर बनवणारे घटक आहेत, ते लोक बसले असतात, लोक त्यांच्याकडनं केळीचे वेफर घेतात. असे वेगवेगळे प्रोडक्ट ज्यावेळेला आपण घरामध्ये तयार करू शेतीच्या माध्यमातून, त्याला उद्योगाचे जेवण देऊ, त्यावेळेला आपला विकास साध्य होणार आहे. या ठिकाणी ज्यांच्या अडचणी असतील त्या सोडवण्याचा आमचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाच्या वतीने अधिकाऱ्यांकडून आहे. मग फॉरेस्टचा असेल काही प्रश्न, फॉरेस्टमध्ये आपली जमिनीचं भांडणं असतात. काही वेळा आपण म्हणतो की आम्ही शेती काढलेली, फॉरेस्टवाले म्हणतात की नाही हे शेती आमची आहे. या वादामध्ये सुद्धा शासनाचा 2005चा जो नियम आहे त्याप्रमाणे फॉरेस्ट डिपार्टमेंटवाल्यांना सूचना देतो की आपण आदिवासी बांधवांना व्यवस्थित समजून सांगा. त्यांचा थोडा शिक्षण कमी असल्यामुळे त्यांना माहिती नसतं, पण कायद्याच्या बाहेर जाऊन सुद्धा आपण त्यांनाही त्रास देऊ नका ही विनंती फॉरेस्टवाल्यांना एक क्रमांक आहे. वन्यजीव कसे वाढतील याचाही आपल्याला पर्याय शोधावा लागणार आहे. वेगवेगळ्या माध्यमातून पाणी आणवा, पाणी जेव्हासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे, कारण की पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली झाली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आमचा प्रयत्न सातत्याने असतो. वरच्या भागामध्ये आम्ही खूप बंधारे घेतो, त्याचप्रमाणे आता आदरणीय रक्षाताईच्या माध्यमातून महापुनर्भरण याच्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे आम्ही प्रयत्न करतो. ते जर तापीवरचं धरण झालं आणि ते महापुनर्भरणचं काम आलं एक्सप्रेस कॅनलचं, तर आपल्या या 3 तालुक्याची जी पाण्याची समस्या कायमची संपणार आहे. 20,000 कोटीचा तो प्रोजेक्ट, त्याच्यासाठी आपला प्रयत्न चालू आहे. आणि तो जर झालं तर आपल्या विहिरींना 30-40 फुटावरती पाणी येणार, भविष्यात पाण्याची चिंता राहणार नाही. पण हे 4-5 वर्ष 5 वर्ष जे असते या पाणी टिकवायसाठी आपल्याला साऱ्यांना प्रयत्न करावा लागणार. आज दुर्दैवाने सांगावंसं वाटतं की पूर्वी आमच्या घरी 100 एकर जमीन होती, आता भावाभावकीमध्ये ते आता 5-5, 10-10 एकरवर आलेले. या 5-10 एकरमध्ये दुर्दैवाने आपण काय केलं की दरवर्षी पावसाळ्यापुरतं आपण शेती करतो. आपण पावसाचं पाणी आपल्या शेतात पूर्वी मुरायचं, कारण आपल्या बाजूला बांध असायचा, शेताच्या चारी बाजूला. आपल्या आजोबांनी बांध ठेवला होता, आपल्या वडिलांनी बांध ठेवला होता. आपल्या आजोबाच्या वेळेला विहिरीची गरज पडली नाही, वडिलांच्या वेळेला विहीर आली ती 50 फूट ते 150 फुटावर गेली. आपल्या वडिलांच्या आता 450-500 फुटाच्या खाली गेली. कारण का तर आपण शेताला बांध ठेवला नाही. शेतात पडणारं जे पाणी असतं त्या बांधामुळे शेतातच मुरायचं, पण दुर्दैवाने ते पाणी आता वाहून जातंय. आपण ते इतके स्वार्थी झालो, शेजारी आपला भाऊ असला तरी आपण हलकटपणा करतो, दरवर्षी त्याचं एक तास काढत राहतो आणि बांध ठेवला नाही पण त्यालाही त्रास देतो. आणि निसर्गाची किती वेळ आपण खेळ करणार आहोत. या निसर्गाशी मांडलेल्या खेळामुळे जर आपल्याला हे संकट समोर येत आहेत. अचानक वादळ होतं, खाली आपल्या तालुक्यात अचानक वादळ झालं, कटोरा भाग असेल, गणपूर वगैरे भागामध्ये त्या ठिकाणी नुकसान झालं. आता थोडंसे आलेले केळीचे घर की जे कटायला आले ते एका वाऱ्याने पडून गेले. म्हणजे निसर्गाला द्यायचं असेल तर भरपूर देईल आणि निसर्गाशी तुम्ही त्रास दिला तर निसर्ग बदला घेतल्याशिवाय राहत. म्हणून आपल्याला विनंती करतो शेतकरी बांधवांना की आपल्या शेताला बांध ठेवा. आपल्या गच्चीवर धाब्यावर पडणारं पाणी हे जमिनीत कसं मुरेल यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करावे. शासनाच्या योजनेचा लाभ घेत असताना आपण कोणालाही 1 रुपया देऊन नका. कोणी पैसे मागत असेल तर डायरेक्ट आपला नंबर तर सर्वांना मिळेल. मला फोन करायच्या अधिकाऱ्याला मी विचारेल की हे पैसे तुम्ही मागतात कशाचे आहे. विविध योजना येतात. काही वेळा आमच्याकडे असे कंप्लेंट येतात प्रांत साहेब की आता हे जे नुकसान झालं शेतकऱ्यांचं, या ठिकाणी विमा एजंट फिरतात. ते विमा एजंट शेतकऱ्यांना पैसे मागण्याच्या एकदम कंप्लेंट आहे. मग मी चौकशी केली, सहज विचारलं की अरे बाबा याच्या शेतामध्ये किती नुकसान झालं. तर तो मला तिकडनं निरोप आला की जो शेतकरी कंप्लेंट करत होता त्याच्या शेतात केळी नव्हती, तो बोगस पंचनामा करायला लावत होता, त्याचे तो 5,000 रुपये द्यायला. ते बोगस पंचनामे करू नका.
निसर्गाला द्यायचं असेल तर दे. आणि हे बोगस काम करणारे जे हेच आम्हाला राखून फोन करतात आणि अधिकाऱ्यांबद्दल गैरसमज पसरवतात. हे दलाल आहे. नक्की दलाल फिरत असतात. दलालांच्या नादी लागू नका. पारदर्शक पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म मध्ये अडचण आली तर तुम्ही तहसीलदारांचा नंबर घेऊन ठेवा. प्रांत महोदयांची अडचण असेल प्रांत महोदयांना घेऊन ठेवा. आपले BDO साहेब आहेत, त्याचप्रमाणे कृषी अधिकारी आहेत, फॉरेस्टचे अधिकारी, जे ज्या योजना आहेत या योजना तुमच्यापर्यंत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम आमदार म्हणून मी नक्कीच करेल. यात कुठेच कमी पडणार नाही. देवाला प्रार्थना करतो की यावर्षी चांगला पाऊस पडू दे, तुम्हाला सुगीचे चांगले दिवस येऊ दे, तुम्हाला दीर्घायुष्य चांगलं आरोग्य लाभू दे. आणि देवाला ही प्रार्थना करतो की तुमच्या हातून आईवडिलांचे काय होते, आईवडिलांचे काम होऊ दे, आईवडिलांची सेवा घडू दे. आईवडिलांची सेवा याच्यासाठी घडू दे. आपण किलोमीटर तुम्ही 25-30 म्हणजे आपण सुरू केलं की रोज 30-35 किलोमीटर आपण त्या पंढरीच्या दिंडीमध्ये चालतो. पांडुरंगासाठी आपण 400-500 किलोमीटर पायी चालतो. आणि आपल्या शेजारी आपला बाप राहतो, त्याच्या पायाला मात्र हात लावायला जाते, पांडुरंगाच्या दर्शनाला जातो. तो जगाचं कल्याण करणार आहे. पण आपला कल्याण करणारा आपला बाप आपली आई घरात असते. त्यांचे आशीर्वाद भेटले तर जगामध्ये कशाचीच कमतरता भासणार नाही. आपल्या आईवडिलांची सेवा करा ही विनंती करतो. ज्यांच्या समस्या असतील आता या कार्यक्रमाची रूपरेषाही सांगून देतो. पीडित आपल्या तहसीलदार थोरात साहेबांनी आपल्याला सांगितले की आधी ज्यांच्या योजना त्या योजनेमध्ये जवळपास 567 का किती 576 लोकांना या योजनेचा जो लाभ भेटेल त्याची कागद इथे दिले जातील. ज्यांच्या काही अडचणी असतील त्यांनी थांबायचं. हे ज्याप्रमाणे सेक्शन लावले त्या सेक्शनवर जायचं आणि आपलं काम जे त्रुटी असतील कागदाच्या त्या कंप्लीट करून घ्यायच्या. आणि या व्यतिरिक्त सुद्धा काही कोणाला वाटलं की ही समस्या आहे, DPची समस्या आहे, आमच्या शेतात जाण्याचा रस्ता नाही, आम्हाला रेस्टिंग भेटत नाही, या ज्या समस्या आहेत त्याबद्दल आपला हा कार्यक्रम संपल्यानंतर ज्यांच्या समस्या आहेत त्यांच्या समस्या मी त्या ऐकून घेईल आणि अधिकाऱ्यांना त्या समस्या सोडवण्यासाठी या ठिकाणी सूचना देईल. त्यामुळे गोंधळ न करता आपल्याला आपलं काम कसं होईल यासाठी सर्वांनी सहकार्य करतो. आणि तुम्ही सर्वजण तिथे आला या योजनेचा फायदा घेत आहे याबद्दल तुम्हाला सर्वांना मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.